ताजा खबरें, सटीक विश्लेषण, सिर्फ वायरल खबरें न्यूज पर। आहे आणि याचा पहिला अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुमची नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। बाकी क्रिकेटसारखं गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आहेत, त्यांना वाव देण्यासाठी कशा प्रकारे फेडरेशन कार्यरत आहे? टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ही फेडरेशन गेले अनेक वर्ष कार्यरत आहे, काम करते फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये, आणि ह्याच्याशी ॲफिलिएटेड सारे टीम्स असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील म्हणजे ऑल इंडिया लेवलची ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन आहे। आज त्यांना त्या सगळ्यांनी मिळून मला निवेदन केलं की आपण जे आहे ते याचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलं पाहिजे, आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जे आहे ते मला अध्यक्ष त्याच्यावरती केलेलं आहे। त्या स्पोर्ट्स फेडरेशनच्या सगळ्या लोकांचं भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये जे या स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने क्रिकेटचं आयोजन करतात त्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आणि एवढं सांगतो की क्रिकेट ह्या टेनिस क्रिकेटला देखील प्रोफेशनल आणि कमर्शियल लेवलवरती बघितलं गेलं पाहिजे, एक करिअरचं माध्यम बघितलं गेलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये ह्या टेनिस क्रिकेटला अजून कसं मजबूत करता येईल, वेगवेगळ्या लेवलला कसं घेऊन जाता येईल, आणि प्रत्येका घरामध्ये प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मोठं होऊन जे ते क्रिकेटर बनलं पाहिजे, आणि प्रत्येकजण जे आहे हे प्रोफेशनल क्रिकेट IPL असेल, टेस्ट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही। पण मला वाटतं टेनिस एक माध्यम होऊ शकतं, एक प्लॅटफॉर्म होऊ शकतं त्यांच्या एका करिअरचं। तर मला वाटतं
ह्या टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असेल टेनिस क्रिकेटला अजून वेगळ्या स्तरावरती कसं घेऊन जाता येईल याच्यासाठी आम्ही सगळे लोक मिळून प्रयत्न करू. सर IPLच्या धर्तीवरती टेनिस जे आहे या फेडरेशनवरती आम्ही सगळे मिळून जे आहे ते काम करू. सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून करायच्या आहेत. तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन जे आहे एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं पाहायला मिळेल. सर काल